चंदगड तालुक्यात लोकशाहीचा विक्रमी उत्सव 71.34% मतदान। रणरणत्या उन्हातही मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग, महिलांची आघाडी। मलगड येथे 90 वर्षीय महिलेचा मतदानापूर्वीच मृत्यू, तालुक्यात शोककळा। चंदगड तालुक्यात आज 7 फेब्रुवारी रोजी लोकशाहीचा महासंग्राम यशस्वीरित्या पार पडला। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली असून या काळात तब्बल 71.34% मतदानाची नोंद झाली। रणरणत्या उन्हालाही न जुमानता मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावल्याने चंदगड तालुक्यात लोकशाहीचा विक्रमी उत्सव साजरा झाल्याचे चित्र दिसून आले। तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणासाठी ही निवडणूक पार पडली। एकूण 1,53,148 मतदारांपैकी 1,09,260 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये 54,188 पुरुष तर 55,072 महिला मतदारांचा समावेश असून महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा अधिक राहिला। हे यंदाच्या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे। सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। दुर्गम डोंगराळ भागापासून ते मुख्य बाजारपेठेपर्यंत सर्वत्र मतदानाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला। पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांचा जोश आणि लोकशाही हे आपले कर्तव्य या भावनेतून मतदानासाठी बाहेर पडलेले वयोवृद्ध मतदार यांचे प्रभावी दर्शन या निवडणुकीत घडले। दरम्यान चंदगड तालुक्यातील मलगड येथे एक हृदयद्रावक घटना घडली। मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आलेल्या 90 वर्षीय यशोदा दत्तू घोळसे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि मतदानापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून मतदान केंद्रावर काही काळ शोकमय वातावरण निर्माण झाले होते। महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी उभारण्यात आलेल्या सखी अर्थात पिंक मतदान केंद्रालाही मोठा प्रतिसाद मिळाला। कोनेवाडी येथील 245 क्रमांकाच्या मतदान केंद्राला प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव आणि गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी भेट देत तयारीची पाहणी केली। महिलांसाठी सुरक्षित, सुलभ आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया राबवल्याबद्दल प्रशासनाच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या शिस्तबद्ध नियोजनासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले। राजकीयदृष्ट्या पाहता चंदगड तालुक्यात यंदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि काँग्रेस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होत आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यापुरती मर्यादित न राहता थेट प्रतिष्ठेची व सत्ता संघर्षाची लढाई बनली आहे। वाढलेली मतदानाची टक्केवारी ही जनतेच्या बदलाच्या अपेक्षांचे घोतक मानली जात आहे। आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असून सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार याचा फैसला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत संपूर्ण चंदगड तालुका निकालाच्या प्रतीक्षेत श्वास रोखून उभा आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।